गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या दुर्गम नागेपल्ली गावातील आर्या चिनन्ना चालूरकर हिने देशातील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या JEE ॲडव्हान्स 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर 2455वा क्रमांक मिळविला आहे। तिच्या या यशामुळे केवळ नागेपल्लीच नव्हे तर संपूर्ण अहेरी तालुका आणि गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्व स्तरावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सेंट फ्रान्सिस कॉन्व्हेंट नागेपल्ली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्याने नागपूर येथील भिडे गर्ल्स कॉलेज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं। त्याचबरोबर रेजोनन्स संस्थेत JEE विशेष तयारी करत तिनं कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळविलं। नवोदय तसंच विविध शिष्यवृत्ती परीक्षांमधील तिची यशस्वी वाटचाल यापूर्वीच तिची गुणवत्ता अधोरेखित करणारी ठरली होती। IIT मध्ये प्रवेशानंतर पुढे UPSCची तयारी करून सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न आर्या उराशी बाळगून आहे। पालकांनी मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावं। मेहनत आणि सातत्य यांच्याशिवाय दुसरा मार्ग नाही असा प्रेरणादायी संदेशही तिने विद्यार्थ्यांना दिला। ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर यशाची पताका फडकवणाऱ्या आर्या चालूरकरने अनेक विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे। लोकराज्य TV न्यूज चॅनलकरिता आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी। माझं नाव आर्या चिनन्ना चालूरकर आहे। मी 1st to 10 सेंट फ्रान्सिस या स्कूलमध्ये शिकली आहे। त्यानंतर मी 11th-12th भिडे हायस्कूल इथे शिकली आहे। त्यासोबतच मी रेझोनन्स इथे आपली JEE प्रिपरेशन करत होती आणि यावर्षी मी 17 मेला मी JEE ॲडव्हान्सची एक्झाम दिली आणि 1 जूनला रिझल्ट आला आहे। त्याच्यामध्ये मी JEE ॲडव्हान्स उत्तीर्ण केलं आहे। माझी जर्नी सांगायला गेलं तर JEE ॲडव्हान्स खूप जास्ती हार्ड एक्झाम आहे। ते उत्तीर्ण करण्यासाठी मला खूप जास्ती मेहनत घ्यावी लागली। सोबत डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी पण मॅटर करते, ते पण मी सोबत घेऊन चालत होती। नागपूरमध्ये गेल्यावर जेव्हा मी हे पाठ्यक्रम शिकायला लागली तेव्हा सर्वात प्रथम मी लेसन वाचत होती। त्यानंतर ॲक्च्युली JEEमध्ये क्वेश्चन खूप सॉल्व करायचे असतात, तर मी क्वेश्चनला वारंवार सॉल्व करत होती। जोपर्यंत मला करेक्ट आन्सर नव्हता येत किंवा खूप ट्राय केल्यावर करेक्ट आन्सर नाही आला तर मी माझ्या टीचर्स लोकांना डाऊट सेशनमध्ये जाऊन त्यांना डाऊट्स विचारत होती। माझी मेमरी पॉवर वाढली। त्यासोबतच जेव्हा एक्झाम होत होते आमच्या रेझोनन्समध्ये पण दर संडेला एक्झाम घेत होते, त्याच्यामुळे माझी प्रॅक्टिस खूप चांगली झाली आणि मी या पेपरमध्ये खूप चांगल्याने स्टेबल राहून माझ्या मेंटली प्रिपेअर राहून मी या एक्झामला कव्हरअप करून मी चांगलं दिलं आहे। हे बाबांमुळेच मी खूप जास्त मोटिवेट झाली आहे आणि हे एक्झाम दिली आहे मी। माझ्यासोबतच बाकीचे जे स्टुडंट आहे मला असं वाटते की त्यांच्या पॅरेंट्सनासुद्धा त्यांच्या मुलांवर खूप जास्त विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्यांना जे त्यांचे पॅशन आहे त्यांना फॉलो करू द्यायला पाहिजे।